परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यावरून मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुखांमधील मतभेद आता समोर आलेत। स्वतः देशमुखांनीच तसे संकेत दिलेत। एनआयए तपासाबाबत माझं आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं सारखं असेलच असं नाही, पण माझं मत ओव्हररूल करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे असं देशमुख म्हणाले। एल्गारचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याला एवढे दिवस राज्य सरकारचा विरोध होता, पण यावर आता राज्याच्या गृह विभागाला कोणताही आक्षेप नाही असं गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी गुरुवारी म्हटलंय। औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवणार आहे। संभाजीनगर महाविकास आघाडी या नावाखाली हे तीनही पक्ष निवडणूक लढवणार आहेत असं औरंगाबाद शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी सांगितलं। तर तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची आज औरंगाबादमध्ये बैठक झाली। या बैठकीत एकत्र लढण्यावर एकमत झालंय। भाजपचे मुंबईतील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय उपाध्याय यांची नियुक्ती रद्द झाली आहे। महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास महामंडळ उपाध्यक्ष पदावरील उपाध्याय यांची नियुक्ती रद्द झाली आहे। तर फडणवीस मुख्यमंत्री असताना उपाध्याय यांची नियुक्ती म्हाडावर केली होती, तसंच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही देण्यात आला होता। काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांना माफीवीर म्हटल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर आसूड ओढलाय। काँग्रेसच्या मुखपत्रातील या गलिच्छ लेखावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, शिवसेना आणखी किती दिवस लाचारी पत्करणार असा परखड सवाल फडणवीसांनी केलाय। सावरकरांवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आणि त्यासाठी त्यांनी लंडनमध्ये तुरुंगाची हवा त्यांना खावी लागली असा आक्षेपार्ह मजकूर शिदोरी या मुखपत्रात छापून आलाय। गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते आणि यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही मातोश्रीवर होते। सिंचन घोटाळा प्रकरणी सीबीआय आणि ईडीला प्रतिवादी करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली। सीबीआय आणि ईडी प्रतिवादी करण्याची मागणी करणारा अर्ज याचिकाकर्ता अतुल जगताप यांनी केला होता, पण अतुल जगताप यांची मागणी नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे। कुठल्याही स्थितीत प्रवाशांची सुरक्षितता हेच प्रथम लक्ष्य आहे। चालण्यास योग्य नसलेल्या गाड्या स्क्रॅप करण्याचा याआधीच निर्णय घेण्यात आलाय। तसंच एसटी डेपोमध्ये ड्रायव्हर आणि एसटी डेपोमधील चालकांच्या सुविधांचा आढावा घेतला असून त्यात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत असं देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय। देशाची सत्ता दोन लोकांच्या हाती असून आता लोक भाजपला दूर करण्याच्या प्रयत्नात असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय। पत्रकार परिषद जी घेतली त्यामध्ये अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे। सांगलीमध्ये ही पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये असं विधान शरद पवारांनी केले। तर लोकांना बदल हवाय, लगेच बदल घडणार नाही। राज्यात जे शक्तिशाली पक्ष आहेत त्यांनी एकत्र यावं अशी लोकभावना असल्याचं देखील पवारांनी यावेळी म्हटलंय। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम केलेल्या सदाशिव पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। सांगलीमध्ये संजय भोकरे इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात शरद पवार आणि जयंत पाटलांच्या हस्ते सदाशिव पाटील राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी हाती घेतलाय। शरद पवारांनी गुलाबराव पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील कामगिरीचं कौतुक केलं आहे। सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं असतं तर गुलाबराव पाटलांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला नसता असंही यावेळी शरद पवार म्हणाले। राज्यातला पॅटर्न एपीएमसीमध्ये लागू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय अशी भावना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीत लढताना सर्व इच्छुकांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। तर आज एपीएमसी संदर्भात बैठक झाली, यावेळी ते बोलत होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुण्यात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकरही होते। तर दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर ते औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झाले। भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे। तर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आलंय। औरंगाबादमध्ये शिवजयंतीनिमित्त आज सर्वधर्मीय विद्यार्थी शिवपारायण वाचन करण्यात आलं। पारायण वाचनाआधी सर्वधर्मीय ग्रंथ दिंडीही काढण्यात आली। या शिवपारायण वाचनामध्ये मुस्लिम विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय जातीपातींना सोबत घेऊन राज्य करणारे आदर्श राजे होते अशी भावना या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली।
येत्या 19 फेब्रुवारीला असणाऱ्या शिवजयंतीची जोरदार तयारी नाशिकमध्ये सुरू झाली आहे. मात्र यंदाचं खास आकर्षण आहे ते म्हणजे भवानी तलवारीची प्रतिकृती. गेल्या वर्षी शिवाजी महाराजांचा 13 फूट जिरेटोप साकारणाऱ्या छत्रपती सेना यंदा ऐतिहासिक भवानी तलवारीची महाकायाशी 13 फूट प्रतिकृती साकारली आहे. तब्बल 110 किलो वजन, पंचधातूसह मोती आणि खडे जडवलेल्या या तलवारीच्या निर्मितीचं काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. अकलूज इथल्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि संस्कृती विभाग यांच्या वतीनं माळशिरस इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या सखुबाई महादजी नाईक निंबाळकर यांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धार प्रसंगी महाश्रमदान करण्यात आलंय. या महाश्रमदानात राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागातील 150 स्वयंसेवकांनी श्रमदान केलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सीमावर्ती भाग कालेश्वर आणि मेडिगट्टी इथे दौऱ्यावर होते. तेलंगणाच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडून दौऱ्यात कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. गोदावरी नदीचं पूजन करून मेडिगट्टा प्रकल्पाला केसीआर यांनी भेट दिली आहे. दिल्ली सारथी योजनेअंतर्गत मिळणारी मागासवर्ग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील 225 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दरमहा 13,000 रुपये दिले जातात आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. दर महिन्याच्या 1 तारखेला ही शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र 13 तारीख ओलांडली तरी अद्याप शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाहीये. विद्यार्थी यामुळे चिंतेत आहेत. राज्य सरकारनं ही शिष्यवृत्ती लवकर द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 100% अपंगत्व, म्हाताऱ्या आईशिवाय कुणाचाही आधार नसलेल्या रांजणी जामनेर इथल्या सुपडाबाई मगरे या 42 वर्षीय महिला शासनाच्या योजनांपासून वंचित आहे. काही नसलं तरी चालेल, एक हक्काचं घर मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीत दरवाढ झाल्यानं जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. महिला पदाधिकाऱ्यांनी भुसावळ तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी थापत आपला निषेध नोंदवलाय. यावेळी काही महिलांनी तहसील कार्यालयावर हातातील बांगड्याही फेकल्या. गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिक जिल्ह्याच्या भगूरमध्ये आंदोलन केलं. केंद्र सरकारचा निषेध करत दरवाढ मागे घेण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे. शासन दरबारी 10 जुलै 2019च्या आदेशाला स्थगिती देऊन 180 दिवस काम बंधनकारक करत वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन द्यावं, तसंच लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केलेल्या कामाचा तात्काळ निधी द्यावा या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज समाजसेवक तानाजी गंगावणे यांच्या पुढाकारानं शिवाजी चौकातून होमगार्ड बांधवांनी मूक मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मुंबई ते नाशिक दरम्यान असलेला कसरा घाटातील रस्ता गेल्या जुलै महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तब्बल 150 मीटर लांब आणि 40 फूट खोल तडा या रस्त्याला गेल्यानं घाट अत्यंत धोकादायक बनलाय. या रस्त्याचं काम 2020च्या फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम गेल्यानंतर या ठिकाणचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. सध्या पुण्याच्या गल्लोगल्लीत रस्त्यांवर आणि चौकात लागलेल्या एका होर्डिंगनं पुणेकर पुरते गोंधळून गेले. सविता भाभी तू इथेच थांब असं लिहिलेले होर्डिंग सध्या संपूर्ण पुण्यात लागलेत. या होर्डिंगवर बाकी काहीही लिहिलेलं नसल्यानं हे होर्डिंग सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे. कॅपस्टोन फॉरेस्टचं 700 कोटींचं गुंतवणूक प्रकरणी महाराष्ट्रातील 8 कंपन्या ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी ईडीकडून कॅपस्टोन फॉरेक्स कंपनीची चौकशी देखील करण्यात आली आहे. नेक्स्ट जेन फिल्म्स या कंपन्यांकडून ईडीनं या संदर्भात माहिती मागवली आहे. मुंबई लातूर बिदर एक्सप्रेसमध्ये एका तरुणाला त्याच्या लहान मुलगी आणि बायको समोरच मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. सागर जनार्दन मारकड असं या मृत तरुणाचं नाव आहे. बसण्यासाठी जागा नसल्यानं जो वाद झाला त्या वादात झालेल्या हाणामारीत सागरचा मृत्यू झालाय. सागर हा मारहाणीमुळे डब्यातच खाली पडला. यावेळी सागरला उठवण्याचा प्रयत्न त्याच्या बायकोनं आणि आईनं केला, पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. जिल्हा परिषदेमधील शिक्षकानं 2 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वर्ध्यातील सिंधी इथे घडली. या शिक्षकाला बडतर्फ करण्यात आले. तर सतीश बजाईत असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. मागील 3 महिन्यांपासून हा घृणास्पद प्रकार शाळेत सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. या प्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर दत्तापूरचे ठाणेदार रवींद्र सोनवणे याची उचलबांगडी करण्यात आली. सोनवणेची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. युवतीच्या हत्या प्रकरणात ठाणेदार सोनवणेंनी हलगर्जीपणा आणि मुलीची जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा युवतीच्या आईनं आरोप केला होता. अमरावतीमध्ये प्रेम प्रकरणामधून झालेल्या हत्येप्रकरणी आता दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र सोनवणे याच्या विरोधात मृत तरुणीच्या आईनं तक्रार केली आहे. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून या चौकशी समितीचा अहवाल आल्यावर कडक कारवाई करू असं पोलीस अधीक्षक एन हरी बालाजी यांनी सांगितलंय. शिर्डीमध्ये विठ्ठल मोरे या तरुणाची रात्री निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत विठ्ठल मोरे हा रिक्षा चालक असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी आरोपी दीपक शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर पुरुषानं ऍसिड सदृश द्रव्य फेकलं. महिलेच्या गळ्यावर त्या द्रव्याचे शिंतोडे गेल्यानं तिला गळ्यावर भाजलंय. यावेळी बाजूला खेळणाऱ्या 2 मुलींवर देखील काही भाग पडल्यानं त्यांना देखील जखम झाल्याचं कळतंय. हिंगोलीतील 26 वर्षीय महिलेच्या पतीनं पत्नीला रॉकेल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. पती पत्नीच्या वादातून पतीनं तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित महिला ही 78% भाजली आहे. तिच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील मोरे चिंचोरा इथे घडली आहे. स्वाती शंकर दुर्गे असे विवाहितेचं नाव आहे. या घटनेत भाजलेल्या विवाहितेवर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. हिंगोली तालुक्यातील इसापूर रमना गावातील पोलीस कर्मचारी केशव वानखेडे यांनी स्वतःच्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. केशव वानखेडे हे पनवेल इथे पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्यावर होते. 2 दिवसांपूर्वी ते आपल्या गावी आले होते आणि त्याचवेळी त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पालघरमधील वाड्यातील ट्रेलरचं अपहरण करून लोखंडाची चोरी करण्यात आली आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 16 टन लोखंड लांबवलं गेलंय. 16 टन लोखंडी सळ्यांची किंमत सुमारे 7 लाख रुपये इतकी आहे. या घटनेसंदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे डे साजरे केले जात आहेत आणि याच डेवरून कोल्हापूरमधल्या कृषी महाविद्यालयात मारहाणीचा प्रकार घडलाय. कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात नुकताच चॉकलेट डे साजरा झाला आणि यावरून विद्यार्थ्यांच्या 2 गटात वादावादी झाली आणि त्याचं नंतर पर्यावसन जे आहे ते मारहाणीत झालं आणि त्यात काही स्थानिक गावगुंडांचाही समावेश असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. आणि आज या घटनेचा निषेध म्हणून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आक्रमक झाले होते आणि त्यांनी महाविद्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध केला. नागपूरच्या गंगा जमुना या रेड लाईट भागात पोलिसांनी छापा टाकून 31 वारांगणांना ताब्यात घेतले. यामध्ये वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या 7 दलालांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. या परिसरातील रस्त्यावर या वारांगणा उभ्या राहून अश्लील हातवारे करायच्या. या संदर्भात इथल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या भागात 7 वर्षातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई म्हटलं जात आहे. जळगाव जिल्ह्यात बकरी तक्रार करण्यासाठी चक्क पोलीस स्थानकात दाखल झाल्याचं बघायला मिळालं. शेजारची महिला या बकरीच्या अंगावर गरम पाणी ओतते अशी तक्रार बकरीच्या मालकानं पोलिसांकडे केली आहे. जळगावच्या यावल शहरातली ही घटना आहे. या प्रकरणी महिलेला समज देऊ असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. थोडक्यात 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला आता वूड टच मिळणार आहे. अंबाबाई मंदिरातील लोखंडी खिडक्यांची जागा आता लाकडी वस्तू घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार लवकरच ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बीड शहराजवळील पालवनच्या डोंगरावर वसलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये वृक्ष संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी झाडाची पूजा करण्यात आली तर उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी वडाचं झाड ठेवून अनोख्या पद्धतीनं या संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी वृक्ष सुंदरी स्पर्धाही घेण्यात आली. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठं वनक्षेत्र आहे आणि या वनक्षेत्रातील गावांमध्ये शिकारी टोळी अथवा स्थानिक असामाजिक तत्वांच्या माध्यमातून जिवंत वीज तारांचा वापर करत वन्यजीवांच्या शिकारीचं प्रमाण वाढीस लागलंय. या शिकारीच्या प्रकरणात आता वाघ आणि मोठी जनावरं देखील मृत्युमुखी पडतायत आणि हेच टाळण्यासाठी वन विभागानं एक प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत सुमारे 200 वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. तर जंगल भागात शिकार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना नेमकं प्रशिक्षण आणि घटनांच्या नोंदी ठेवण्यासोबत
सोबतच छोटी अनुचित घटना देखील समन्वय अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे महत्त्वाचे निर्णय यावेळी देण्यात आले. पुण्यातील नारायणगावच्या अनिल घमाजी मेहेर यांची सध्या परिसरात मोठी चर्चा असून प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. अनेकांसाठी ते प्रेरणास्थान बनले. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय. त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतोय. मंगळवेढा तालुक्यातील मारापूर इथे बंद पडलेल्या वीज जोडणीचं काम करत असताना विजेच्या खांबावरून पडून अविनाश वाघमारे या तरुण वायरमनचा मृत्यू झालाय. घरनिकी, गुंजेगाव, मारापूर या 3 ठिकाणी अविनाश कार्यरत होते. मारापूर इथल्या विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि तो पूर्ववत करण्यासाठी ते खांबावर चढले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवैध प्रवासी वाहतूक करणारी सुमो उलटून अपघात झालाय. चिमूर तालुक्यातील खैरीजवळ हा अपघात झाला असून यामध्ये 11 प्रवासी जखमी झाले आहेत, तर 4 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. तर वाहन चालकही यात जखमी झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलंय, तर काही जखमींना चिमूर, चंद्रपूर आणि नागपूरला उपचारांसाठी रवाना करण्यात आलंय. पुण्यातील दत्तवाडी इथे बुधवारी नाल्यात पडलेल्या 2 वर्ष वयाच्या मुलाचा मृतदेह म्हात्रे पुलानजीक नदीपात्रातून अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला. दत्तवाडी घाट म्हात्रे पुलाजवळ हा मृतदेह सापडला. सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून. नागपुरात भरधाव वेगानं 2 दुचाकी स्वारांनी एकमेकांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झालाय. मंगळवारी दुपारी भावसार चौकात हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही बाईक स्वार एकमेकांना धडकले आणि मेट्रो पिलरला जाऊन आदळले. वसईमध्ये खदाणीत 2 शाळकरी मुली बुडाल्याची माहिती समोर येते. मुंबई बांद्राहून आपल्या मित्रांसोबत या दोन्ही मुली शाळा बुडवून वसईला फिरायला आल्या होत्या. 2 मुलं आणि 2 मुली हे मुंबई बांद्रा इथल्या असल्याची माहिती मिळतेय. तर बुडालेल्या 2 मुली दीप्ती सिंग आणि खुशबू शेख या इयत्ता 9वी शिकत असल्याचं कळतंय. तर त्यांच्यासोबत असणारी दोन्ही मुलं ही 9वी आणि 10वीची असल्याचं कळतंय. तर पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुली बुडाल्या आहेत. तर वसईचे वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून त्या मुलींचा शोध सुरू आहे. घरात केलेल्या पेस्ट कंट्रोल नंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यानं बिब्बेवाडीतील गणेश विहार सोसायटीत एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीनं त्यांना खबरदारी घेण्यासाठी काय काय केलं पाहिजे याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही अविनाश मजली आणि अपर्णा मजली यांनी काळजी घेतली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गातल्या तांबोळी गावात एका तरुणानं जखमी खवले मांजराला जीवदान दिले. कुत्र्यांच्या हल्ल्यात हे खवलं मांजर जखमी झालं होतं. खवले मांजर हा वन्यजीव अधिसूचितला प्राणी आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात खवले मांजराच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. त्यामध्ये काही आरोपीही पकडले गेलेत. तर तांबोळीत जीवदान दिल्या गेलेल्या या खवले मांजराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडलंय. औरंगाबादमधील उद्यानातून मुंबईतल्या राणीच्या बागेत वाघांची जोडी आता दाखल झाली आहे. वाघांच्या नव्या जोडीचं जोरदार स्वागतही करण्यात आलं.